सगळीकडे मोकळी जागा होती आणि इथं टेंट लावला होता आणि इथं गाडी लावली होती आणि हे जवळपास 13,500 फुटावर टेंट लावला होता. तिकडं बर्फ आहे. कारण तर मॅगी तयार झाली. मॅगी तयार होतोपर्यंत सामान वगैरे पण आवडलं, फक्त टेंट आवरायचं राहिलंय. मॅगी बघा अशा प्रकारे कांदा बिंदा टाकून ही पी तयार केली. मित्रांनो तर फायनली आपण आता लद्दाखला जवळपास 12 दिवसानंतर बाय बाय म्हणून हिमाचल प्रदेशमध्ये प्रवेश केलेला आहे. मित्रांनो तो मनाली 158 किलोमीटर, रोहतक 125 किलोमीटर. उडीसा बघा किती 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 लोड घेतोय. पत्र टाकूनच केलाय. एवढं मोठं लय गाय लागते. चल 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 राणी या 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 या. थोडं 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 राहिलं आता. थोडं 12,00,000 16,000 40 फूट हवी. हो 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 हो. तर मित्रांनो आपण आलेलो आहे सूरज ताल म्हणून एक सुंदर असं तळ आणि कसलं पाणी पाणी दिसतंय. मित्रांनो तर बराच वेळ झालं घाट उतारतोय. ते घाट काय संपा नाही भाऊ. जाग्यावर नाहीत. ओके चट्टानं बघा कशी अजून लय खाली जायचे लय. मित्रांनो ते एकदम खराब रोड लागलाय. खराब रोड. तर किती सुंदर अशी धबधबे आहेत त्याची. मित्रांनो फुल इज्जत. ये रायडरचा वारी भाऊ भाऊ लगेच सब रिस्पेक्ट असते रायडरला. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर काल ह्या ठिकाणी थांबलो होतो. लई थंडी होती. आता चेन उघडतो, एक उघडली दुसरी उघडतो. पूर्ण पॅक केलं होतं. हवा बी आत येऊ शकत नाही असं पॅक केलं होतं पार. झोप तशी चांगली आली, काही अडचण नाही आली. असंच इथं टेंट लावला होता. सगळीकडं मोकळी जागा आहे आणि सगळीकडं मोकळी जागा होती आणि इथं टेंट लावला होता आणि इथं गाडी लावली होती आणि हे जवळपास 13,500 फुटावर टेंट लावला होता. तिकडं बर्फ आहे. मित्रांनो तर टेंट हे आवरस्तोपर्यंत इथंच मॅगी बनवतो आणि मॅगी बनवून खाऊन जातो. कारण काय असं बी एक मॅगी 50 रुपयाची इथं, तर त्यात तेवढे 2 मॅगी खाईल मी बनवून. तर चला असं बी कुठंतरी थांबायचं म्हणलं, नाश्ता करायला वेळ लागतोच. त्यापेक्षा आपण इथं मॅगी बनवूया. तुम्हाला दाखवतो टाइम लॅप्समध्ये. ओके मित्रांनो तर मॅगी तयार झाली. मॅगी तयार होतोपर्यंत सामान वगैरे पण आवडलं, फक्त टेंट आवरायचं राहिलंय. मॅगी बघा अशा प्रकारे कांदा बिंदा टाकून ही पी तयार केली. जो आपला कचरा होता तो सगळा कचरा एका कॅरीबॅगमध्ये ठेवलाय. तिथं डस्टबिन आहे, त्या डस्टबिनमध्ये टाकणार. आपण काय आपला कचरा कुठंच ठेवत नाही. चॉकलेट वगैरे खाल्ल्या, काय खाल्लं ते बघा माझा कचरा माझ्यासोबतच असतोय भाऊ. तर आपण प्रत्येकानेच ही काळजी घेतली पाहिजे. आपल्याकडून जो कचरा झालाय ते हे करायचं. चला मॅगी खाऊया आणि मग टेंट आवरून निघूया. लईच गरम व्हायला लागलं. रात्री इतके काय लागत होतं, इतकं आता सकाळ सकाळ गरम व्हायला लागलं ना, काय सांगायचं नको. चलो तर मॅगी वगैरे खाल्ली. तर तुम्ही म्हणताल काय आंघोळ नाही केली, काय नाही, तसंच खाल्लं. दात वगैरे घासलं होतं मी. आंघोळ काय नाही तर पॉसिबलच नाही. इतकं गार पाणी आहे ना,
सांगू शकत नाही इतकं गार पाणी. कारण मी वॉशरूमला गेलो तेव्हाच कळलं की किती गार पाणी. त्यामुळे आंघोळ दुपारनं करूया कुठं आपल्याला झरणा वगैरे भेटला तर. दात वगैरे घातलं आणि मग मॅगी खाल्ली. आता टेंट आवळतो आणि निघतो. ओके. तर फायनली निघतोय ना. जवळपास किती वाजल्यात निघायला? 8:50 झाल्या. तर मित्रांनो तर फायनली निघलोय आता. इथनं आपल्याला जायचंय मनालीला. बेसिकली मनालीच्या मला तर स्प्लिटी जायचंय. पण तिथं जायल्यासाठी मध्ये पण असंच गाव यायचं, तिथं आंघोळ व्हायची नाही काय नाही. त्यासाठी आपलं मनालीत जाऊन गुरुद्वाऱ्यात आपलं गरम बिरम पाणी असतं. थोडं 20-30 किलोमीटर जास्त होईल, पण आरामात एक दिवस रिलॅक्समध्ये राहता येईल अशा हिशोबाने आहे. तर ही पाहू शकताय असं सगळं टेम्पररीच गाव होतं. तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये पण दाखवलं असेल. डेट सर्चू म्हणून होतं. तर तिथं हॉटेल बिटेल आहेत आपले साधे. आपलं जेवण नाही म्हणजे आपल्या भाज्या बिज्या नाही भेटत, फक्त जी सब्जी बनली असेल तीच. फायनली आपण इथनं आता 1 किलोमीटर हा ब्रिज क्रॉस करून गेलो ना तिच्या पलीकडे की आपण हिमाचल प्रदेशमध्ये एंटर करलो. काल आपण लद्दाखमध्येच मुक्काम केला होता. काल जे पेट्रोल आणलं होतं आपण एक्स्ट्रा, ते काल रात्रीच पाहिलं असेल तुम्ही की आपण टाकीत टाकलं होतं आणि टाकी पूर्णपणे भरून घेतली होती. तर इकडं बघा, थँक्यू, हॅव अ सेफ जर्नी डिस्ट्रिक्ट पोलीस लद्दाख. आपण इथनं हिमाचलमध्ये प्रवेश करतोय. हेलो सर, नाइस टू मीट यू अगेन. सर ये कल हमको मिले थे. हाँ Sorry? no, I am telling in our language कि we meet yesterday. Great. Okay. Where are you going now? I am going to Manali. Where are you going? Padum. Yeah. Okay. Have a good trip. Okay. We are entering in Himachal. तर मित्रांनो तर इथं ही आपलं चेकिंग पॉईंट आहे. चेकिंग पॉईंट कॅमेरा हेल्मेट इथंच ठेवतो आणि येतो माघारी परत. मित्रांनो तर फायनली आपण आता लद्दाखला जवळपास 12 दिवसानंतर बाय बाय म्हणून हिमाचल प्रदेशमध्ये प्रवेश केलेला आहे. हिमाचल प्रदेश. वाव. नदीच्या पलीकडं पुलाच्या पलीकडं लद्दाख आहे, इकडं हिमाचल प्रदेश आहे. येणारे जाणाऱ्याचे एंट्री करून घेतात ते. ओके चला. मध्ये पण एंट्री करून घेतली भाऊ, कुठनं आला काय नाही. त्यानंतर ना आपल्याला जायचंय इकडं मनालीच्या दिशेने. अजून 120 किलोमीटरपर्यंत रेंज नाही आहे फोनला. म्हणजे एकाला हाय फोन येईपुरती आहे, फोन जाईपुरती नाही. त्याचा बॅलन्स काल रात्री संपलाय. मी जास्त वापरत नाही जिओचं कार्ड, माझं वोडाफोनचं जास्त वापरतो. वोडाफोनच्याला बॅलन्स आहे पण त्याला रेंज नाही. ओके. मी तरी म्हणलं काल तुम्हाला की 13,000 फुटावे, 14,000 फुटा होतो, 14,200 फुटावं आपण. आणि आपण सर्चूमध्ये थांबलो होतो कालचे मुक्कामी. लोक म्हणतील कुठं थांबला होता, मागचा व्हिडिओ नाही पाहिला तर सर्चूमधनं आपण ही बॉर्डर आहे मनाली लद्दाखची, तर ती क्रॉस करून आपण लद्दाखमधनं मनालीमध्ये आलेलो आहे. डोंगर तर तसेच आहे भाऊ लद्दाखगत. हो.
मित्रांनो, तो तुम्ही हिमाचल साईडला जरी आला सैचूच्या तर कितीतरी कॅम्प आहेत, नुसते लाईनच लागली कॅम्पची इकडं तिकडं बघा तिकडं. तर इथं पण राहू शकता तुम्ही, काय अडचण नाही. पण सकाळी गरम तापल्यागत वाटत होतं, त्यामुळे मी एक पॅन्ट काढून ठेवली. पण आता गरम गाय लागायला लागलं का, पॅन्ट घालाय पाहिजे परत. चलो चला जाता हूँ किसी की धुंध में धड़कते दिल का. मित्रांनो, तर कसली चपराट माउंटेन रेंज आहे आणि त्याच्यामधनं रोड चाललाय भाऊ. थंडी लागते, थंडी गार वाजते. डोंगराच्या टॉपला बर्फ पण आहे अजून. नाथखोळा ठिकाण आहे भाऊ. वरती चढाई घेऊन जायची बहुतेक आता, घाट लागेल घाट. एकच पास राहिलाय आता 12 लाखच्या म्हणून, काय ते 13,000चा पास आहे काहीतरी, बघूया. बाकी मग केला ना 120 किलोमीटर नंतर पेट्रोल पंप आहे. तसं पेट्रोलची गरजच नाही आपल्याला आज. तुम्हाला बर्फाचं पाणी कसं वाटायचं सांगतो. बर्फाचं पाणी एकदम असं व्हाईट दिसत नाही, असं हे दिसतंय बघा. कसलं म्हणतात त्याला, गढूळ पण नसतंय आणि वाईट पण नसतं, असं एकदम वेगळं दिसलं का तुम्हाला. ओके चलो, बर्फात नाही येतं ते पाणी. असं फिरून असं जायचं का तिकडं. ओके मित्रांनो, तो मनाली 158 किलोमीटर आहे. रोहतक 125 किलोमीटर आहे. रोहतक टनेल अरे खालनं जायचे. ओके, पुलाचं काम चाललंय त्यामुळं रोड डायव्हर्जन दिलंय. बँक 95 आहे, टंकलंगला 161 आहे, 270 आहे. म्हणजे आपण जवळपास काल 260 किलोमीटर आलो असेल. बंद आहे. खालना आता धूळ खात जायला लागेल. रामकृष्ण हरी. ओके चला बंद करतो. आयला ह्या पाण्यापाशी आल्या असले थंडी लागती ना झपराट भाऊ. आयला केवढीसा बघा, किती लोड घेतोय. पत्र टाकूनच केलाय. एवढं मोठं पाहिलेलं टँकरचा लोड. मोठा पूल झाल्यावर नाही काय. आता म्हणलं काय वाचतंय दुसरी बंद करू का. बंद करू बंद. चलो लईच ही खड्ड. ओके या पुढं जाऊ का. नको चलता मला घे पुढं. बॅग नाही हालत्यात तर पुढं घ्यायचं म्हणलं तर मला काय मी आता आरामात येईल एकटा असल्यावर. बॅग चालू होत्यात बाकी काय नाही. ओके बंद करायला पण माझ्याकडे आता हात मोकळा सोडता येईल नाही मला कॅमेरा. हो मित्रांनो, तर फायनली चांगल्या रोडला लागलोय. लय धक करत फायनली आलोय. आले टँकर बी आले माझ्या पाठीमागे होते ते. रोड चांगला टाकास बनवलाय. फोटो काढतात का इथं. चलो भाई
ओके मित्रांनो, तर तुम्ही पुढे आला तर इथं ढाबे बिबे आहेत. सचू ढाबा, हिमालयन ढाबा, बिरुद्ध ढाबा, किती सारे ते ढाबे आहेत. तर आपण काय मॅगी खाल्ली त्यामुळं काय नाही. ओके सर, राहण्याची पण सोय आहे इथं. म्हणजे इथं तुम्ही तिथं पाहू शकता, आतमध्ये जेवायचं पण आणि झोपायची पण सोय आहे. काय ते 300 रुपये बेडला असतात प्रत्येकी. समजा तुम्हाला उशीर झाला कधी तर इथं तुम्ही खाऊ पण शकता, राहू पण शकता. असं आहे. डोंगराची आव्हान पाहिला सुसनगार गार, डोंगराची आव्हान पाहिला सुसनगार. चला, हे डोंगर काय संपायचे नाव नाही घेणार. ओके मित्रांनो, तर अशाच डोंगरातनं अजून घाटाघाटातनं आपल्याला 11 किलोमीटर वरती जायचं आहे. वरती गेल्यावर एक पास आहे बारालाच्या म्हणून. त्या पासला गेल्यानंतर ना आपल्याला परत डाऊन जायचं आहे मनालीकडं. म्हणजे मनाली अजून लई लांब आहे तशी. 150 किलोमीटर राहील तिथनं, 150-155. ओके, गाडी तशी ठीकठाक चालते. म्हणजे काय पहिलं कसं फतुला पासला तशी स्ट्रगल करत होती ना, तशी नाही करत. फुरफुर फारफूर काय नाही. स्पीड कॉन्स्टंट 35-40 पकडती गाडी दुसऱ्या तिसऱ्या गेअरमध्ये. बहुतेक बर्फ आहे तिथपर्यंत जायचं. बर्फापर्यंत नाही जात, बर्फाचे डोंगर तर वरतीच जातात. त्याच्या थोडं खाली पास असतो. ओके मित्रांनो, फुल इज्जत. ये रायडरचं भारी भाऊ लगेच रिस्पेक्ट असते रायडरला. हा 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 हा, गार लागते. आणि कसला भारी व्ह्यू आहे भाऊ, सकाळ सकाळ डोंगर दऱ्यातनं खोऱ्यातनं. हा 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 हा, अजून एक आठवडाभर आहे मी डोंगरात. मग तिथनं पुढं असं परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार मी माघारी. किती दिवस झाले? 27 दिवस झाले का? अजून मी बहुतेक ह्याला जाईल स्प्लिती काजा. त्यानंतर मी जाईल धर्मशाळेला एक जायचं आहे मला. धर्मशाळेला एक जाईल, बाकी नाही कुठं जाणार. ओके चला मित्रांनो, तर बारालाच्या पास आहे ना, त्याला वळणं कमी आहेत आणि असेच सरळ जास्त आहे. त्यामुळे गाडी जरा ही कळती, स्ट्रगल कळती. आता इथं बघा, एक थोडा खड्डा आहे, पुढं डायरेक्ट सरळच आहे. पिकअप घेऊन गेल्यावर तर तुम्ही बघा पुढं जास्तपर्यंत पार पुथल गाडी. लई गाय लागते. चल 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 राणी. या 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 या, थोडं 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 राहिलं आता. थोडं असे आवडत नाही चढ आपल्याला. असे फिरवा की गार 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 गोल फिरवलं ना तर मग काय होतं, चांगलं म्हणजे प्लेन असते जरा. हे आता खड्डा आला की असा पिकअप घ्यायचा, पुढचा गेअर टाकायचा आणि वढायचा. चल 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 चल, यू कॅन डू इट. यस 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 यस. बारालाच्या. ओके चलो. जशी गाडी एकदम भारी चालली माहिती का लद्दाखमध्ये. मला लेपर्यंत येतोपर्यंतच लई प्रॉब्लेम दिला आणि उमलिंगला पासला एक थोडा चढायला लई स्ट्रगल केली. बाकी व्यवस्थित चढली. ओके लई थंडी ये. लई वरती आलो. आता सकाळी बर्फ किती उंच वाटत होतं, आता या बर्फाच्या जवळ आलो. आयला क्लच दाबून गेअर टाकायला पाहिजे, पण गाय लई लागते. खिशात ना हातच काढूशी वाटत नाही. हो बारालाच्या आला वाटतं ती काय तिथं. बारालाच्या आला दिसतंय तिथनं पट डाऊन जायचे. बेकार थंडी आहे.
कारण सगळ्यात जास्त बर्फ मला इथं दिसलाय. हे पण मागच्या आठवड्या 2 आठवड्यापूर्वी इथं पण बर्फच असणार आहे. हे दिसतंय का ओलं डोंगर दिसतात ना ते. बारालाच्या पास. मित्रांनो थंडीचं एकदा येणार मी इकडं. एकदा एप्रिल मध्ये मी ट्रिप करणार. मित्रांनो बारालाच्या पासवर आलोय. चला तिथंच गाडी घेऊ आपल्या. ये बारालाच्या 16,000 40 फूट हवी. हो 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 हो. ये मित्रांनो तर हा बारालाच्या ही काढतो अगोदर चार्जिंगला लावलेलं. तर बारालाच्या वी विल इदर फाइंड अ वे और मेक अ वे. वेलकम यू टू द काय लिहिलं इथं माहिती बारालाच्या. वेलकम यू टू द माहिती बारालाच्या. ओके. इथं अशा प्रकारचं एक स्ट्रक्चर बनवलेलं आहे आणि इथं हा पास आहे आणि चारही बाजूनी डोंगराच्या वरती टॉपला बर्फ आहे. काही दिवसापूर्वी 1 महिन्यापूर्वी हे डोंगरावर पण बर्फ असणार आहे. हा बॅक साईडला काय बॅक साईडला पण सेमच लिहिलं असेल. ज्या साईडनी ऊन आहे त्या साईडनी फोटो काढायसाठी असं रीतीचं असतं इथं. तर चला फोटो काढूया. ओके. हर हर महादेव मित्रांनो. तर आपण कळत आहे बारामती ते लेह लडाख ट्रिप. त्यातील दिवस आहे आज 27. आता 27व्या दिवशी आपण फायनली हा हिमाचल प्रदेशमधील एक पास बारालाच्या पास म्हणून जवळपास 16,040 फुटाचा पास आहे. वेलकम यू टू द माइटी बारालाच्या 16,040 फुटाचा पास आहे. तर ह्या पासवर पण आलोय आणि ह्या पासच्या भोवती नाही लय थंडी भाऊ. चारही बाजूनी नाही माउंटेनवर बर्फच आहे. काही दिवसापूर्वी ह्याच्यावर पण सगळ्या बर्फ असणार आहे. पाहू शकताय जिकडं पाहावं तिकडं बर्फच बर्फ आहे. आणि इथं आपली पॅशन प्रो गाडी हे पाहू शकताय. आणि इथं पास आहे. दोन्ही साईडनी लिहिलेलं आहे. ज्या साईडनी सुरू आहे त्या साईडनी तुम्ही व्हिडिओ किंवा फोटो घेऊ शकताय. अशा टाईपचा हा पास आहे. ओके. चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा तुमच्या भावाला. मित्रांनो तर फायनली निघतोय बारालाच्या. तर इकडून उतरायलाच जागा नाहीये. तिकडून चढाय जागा आहे. एक जण आपल्या पुण्यातले भेटले होते तर ते मला म्हणले होते की त्यांना बारालाच्या पासला ऑक्सिजनची कमी जाणवली होती. तर मला तर नाही काय वाटलं पण जाणवू शकते कारण बर्फ लय जवळ आहे इथं. तर आता पूर्ण डाऊन असणार आहे. तर डाऊन तर किती जास्तीत जास्त 12-13,000 किलोमीटरपर्यंत डाऊन आहे. कारण ती रोहतक टनेलच 12 का 13,000 फुटावे. ओके. तर रोहतक टनेल झाल्यापासून ना जो रोहतक पास आहे तो कमी झाला आहे. नाही तर ह्या रूटवर 5 पास होते मनाली लेह रोडवर. ओके. थंडी वाजती नाही पाहिला का मला पण. Where are you from, sir? France. France से. ओके ओके ओके. हाय. तर मित्रांनो तर ये बाई आपला हिमाचल से. तर हे भेटलेत. तो भाऊ ने विचारलं कुठनं काय कैसा लगा मेरे को इधर देख के भाई कि इतनी दूर से ये बाइक पे गए. बाइक भी देखो कैसा है. उमलिंगला कहीं रहेगी क्या बाइक की. हाँ हाँ बहुत हिम्मत है हाथ में. उमलिंगला चढ़ी होगी क्या. चढ़ गई होगी. हा. तर मित्रांनो आपण आलेलो आहे सूरज ताल म्हणून एक सुंदर असं तळ आहे आणि कसलं भारी पाणी दिसतंय. तर हे भाऊ आहे तर भावाकडूनच फोटो काढून घेतो तोपर्यंत. हे ह्याच्यापाशी 2 एक इटलीचे आणि एक जर्मनीचे 2 टुरिस्ट आहेत. त्यामुळं ते आपला ही कॅब आहे त्यांची. ओके. मित्रांनो तर मी आता बारालाच्या पास क्रॉस करून आलो होतो खाली लेह मनाली रोडवरचा. तर इथं एक ताल दिसले सूरज ताल म्हणून आणि 1 नंबर भाऊ किती क्लिअर पाणी 1 नंबर मस्त आहे. आणि इथं सूरज तालवर आल्यावर इथं एक हार्ट टाईप बनवलं आणि त्याला इतके रुमाल बांधलेत. तर इथं वाचल्यानंतर कळलं की सूरज ताल द विश लॉकर म्हणजे तुम्हाला जी विश मागायची ती
मागायची आणि इथं रुमाल बांधून ठेवायचं, असं विश लॉकर म्हणून नाही. असं आहे, हे खरं आहे का नाही काय माहीत नाही आहे. इथं आपली गाडी आणि इथं मी आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा. तुमचा भाऊ आलाय आता लद्दाखमधनं हिमाचल प्रदेशमध्ये. काय ताल आहे भाऊ, एक नंबर. मित्रांनो तो पूर्ण डाऊन जायचं आहे आपल्याला आता. काय लागायला लागलंय लय निवार. लय थंडी, लद्दाखपेक्षा इथं थंडी जास्त आहे हिमाचल प्रदेश. हा हा हा, चलो ओके. लय घाट आहे, घाट उतारतो आता. चलो 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 ओके. खालीपर्यंत डाऊन आहे, 10-12 किलोमीटर डाऊन जायचं असेल. चला मित्रांनो, तर बराच वेळ झालं घाट उतारतोय. ते घाट काय संपा नाही भाऊ. गाडी बंद झाली, कॅमेरा चालू करायचा ना. अजून पाहू शकताय जाग्यावर नाहीत. ओके, चट्टानं बघा कशी. अजून लय खाली जायचे लय. डोंगर भाग, डोंगर भाग. जेड बार 4. जेड बार काय गावाचं नाव आहे का काय हॉटेलचं नाव आहे काय का. तिथं बघा डायरेक्ट लूप कसे दिलेत रोडला, लगेच लूप आहेत. चला, लय मोठा व्हिडिओ होतो आता. सगळं दाखवत बसलं की लय मोठा व्हिडिओ होतो. माझ्याकडं मेन म्हणजे मेमरी साठवायला कमी पडते, एवढं होतंय. ओके बाय. मग अशी जेड बार म्हणत होतो ना, ती द वॉल ऑफ ह्युमिडिटी झिंग झँग बार असं आहे. जेड बार म्हणून होतो ना, द वॉल ऑफ ह्युमिडिटी झिंग बार म्हणून आहे. आणि ते एक मंदिर आहे महादेवांचं. हर हर महादेव, ओम नमः शिवाय. ओके चला. मनाली 124, अटल टनेल 91, अटल टनेल 91. ओके, काही लांब 52 किलोमीटर आहे. मित्रांनो, ते एकदम खराब रोड लागलाय. खराब रोडचं काम चाललंय. काय रोड आहे ग. सगळे अंजल पण दिल्ली करू शकेल. कमी ग्राउंड क्लिअरन्स वाल्या तर गाड्या आहेत ना, जायच्याच नाहीत भाऊ. धडकल लगेच खाली. किती लांब आहे वेळ, लय लांब आहे. बॅग एका साईडला कल्ली काय माझी, बॅग परत बांधाय पाहिजे. ओके, बंद करतो बंद. आला दिसला पुढे चांगला रोड. मित्रांनो, तर पार बॅग दिल्ली झाली. येणे बोखाच्या ला जाऊ दे. चला ओके बाय. तर किती सुंदर असे धबधबे आहेत घरी. वाव. तर आपण आता चाललो
चाललोय खाली. पण हिरवळ डोंगर पाहिल्यावर मनाला शांती वेगळीच भेटते हा. लई दिवस झालं पण सुरुवातीच्या काही दिवसात आपल्याला ते मला ते डोंगर लय भारी वाटत होतं. नंतर नाही, आता सगळं हिरवळ डोंगरावर लोकांनी काहीतरी शेती बी केली, कसली तरी भाजी लावली. तो वॉटर क्रॉसिंग आली का एवढी नाही, फक्त थंड पाणी लई. आईच्या गावात गाडी अडकली दगडाला, सगळा सॉक्स भिजला, गाय झालं गार पाय. आता सॉक्स काढून वाळत टाकायला लागतील बहुतेक. कशाची शेती करतात काय माहिती, वरती काय ते लावलंय त्यांनी, कसली ते भाजी खाली बी लावली. नको लई लक्ष द्यायला खालीवर, जायचं खाली नाही तर. ओके, ती चाललाय सैचू बारालाच्या ले मधनं जातोय होते कारगिलकडं. इकडून तुम्ही मनालीहून पण कारगिलला जाऊ शकताय डायरेक्ट. सैचू बारालाच्या लई चढा आहे बारालाच्याला. पण अटल टनेल अजून जवळपास 67 किलोमीटर आहे. 67. EV 1136 कहाँ से आ रहे हैं? हाँ, मैं अभी सैचू से. सरसों से? हाँ. EV EMH 42 AV 1136. ओके ओके सर, अभी खाना खाने के लिए नीचे किधर? ओके. मित्रांनो, तो रोडचं काम चाललंय म्हणून थांबवलंय बहुतेक. ट्रॅफिक का थांबलंय एवढं. इथं चेकिंग पॉईंट होता एक. गाव आलंय जो 11,100 फुटावर अल्टिट्यूडवर आहे ए भाऊ. आणि इथनं म्हणजे आपण 16,000 चव्वाच्या 12लाच्या पास आहे ना, 16,000 काय ते 60 फूट होता ना. तर बघा डायरेक्ट आपण 5,000 फूट डाऊन आलोय. वन साईड निसते खाली उतरतो तर 5,000 फूट आलोय. मी बघा रिव्हर बँक, पाणी कमी आहे आता रिव्हरला पावसाळ्यात. मध्ये मोठा पाऊस झाला तेव्हा आला असं जोरात पाणी मोठं. ओके चलो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. हा आहे आपल्या बारामती ते लद्दाख ट्रिपचा दिवस 27वा. त्याचा पार्ट पहिला आहे. दुसऱ्या पार्टमध्ये आपण मनालीला पोहोचणार आहे. आणि आपला मनालीनंतर मग मी काही घरी येणार नाही डायरेक्ट. त्यानंतर आपण स्प्लिटी व्हॅलीला जाणार आहे, म्हणजे हिमाचल प्रदेशमधील लेह लद्दाख असं त्या भागाला म्हटलं जातं. तिथं आपला जवळपास 7-8 दिवसाचा प्रवास आहे. तो पण तुम्हाला पाहायला आवडेल. चला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा.